त्याला हे आहे का? क्लासिक
रामनामांचा महिमा बघितला. अशा ह्या रामाचे थोर भक्त तुलसीदास आणि आज जो आपण विषय बघणार आहोत त्या भगवान श्रीकृष्णांचे थोर भक्त सूरदास. आता सूरदास हे जन्मतःच अंध होते, पण त्यांनी सूरसागर नावाचा ग्रंथ जो लिहिला त्याच्यामध्ये अनेक रागांची मालिकाच आहे. बरं, ते अंतःचक्षुनी भगवंताला बघायचे बरं. आणि एक दिवस मुखाने भगवंताचं नामस्मरण करताना एका कोरड्या विहिरीमध्ये पडले आणि कोरड्या विहिरीमध्ये पडले. 7 दिवस गेले. शेवटी भगवंताला ते हाक मारतायत आणि भगवंत येतोय. त्यांना विहिरीतनं उचलून बाहेर काढलंय आणि भगवंत म्हणतायत की काय देऊ मी तुला, तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो. आणि भगवंतांनी त्यांच्या डोळ्यावरनं हात फिरवला आणि त्यांना दृष्टी आली. पण सूरदासांनी काय मागणं मागितलं की, कारण दृष्टी आल्यानंतर भगवंताचं सगुण साकार रूप त्यांनी पाहिलंय आणि भगवंतांनी काही माग म्हटल्यानंतर सूरदास मागताय की ती जी दृष्टी मला दिलीस ती तू परत घे. भगवंत म्हणताय का, अरे ज्या दृष्टीने तुझं सगुण साकार रूप बघितलं त्या दृष्टीने अजून काही बघायची इच्छाच मला राहिलेली नाही. असे हे भक्त सूरदास भगवान श्रीकृष्णांचे भक्त. मग अशा या भगवंताच्या श्रीकृष्णांच्या भक्ताची महती कळावी म्हणून प्रभू रामचंद्रांनी तुलसीदासांना त्यांच्या भेटीसाठी पाठवलेलं. आता एक आहे रामभक्त, एक आहे कृष्ण भक्त. आता रामभक्त असलेले तुलसीदास म्हणताय की काय तो तुमचा देव, याचं काही भजन तुम्ही करू नका. अहो आमचा राम बघा, सत्यवचनी, खरं वागणारा, धर्मानी वागणारा. आणि तो तुमचा कृष्ण चोऱ्या काय करतोय, गोपींची वस्त्र काय पळवतोय, एवढ्या 16,108 बायका काय करतोय, ह्याला देव म्हणायचा. पण सूरदास म्हणतात त्या तुमच्या रामाचं काही मला सांगू नका. अहो साधी स्वतःची बायको मी सांभाळता आली त्याला. असं दोघांचं चाललंय. वाल्मिकी म्हणताय, अहो वाल्मिकी तुलसीदास म्हणतायत वाल्मिकींनी आमच्या रघुरायाचे पवाडे गायले आणि आमच्या रामरायांनी काय केलंय, स्वतः बरोबर सगळी अयोध्या नगरी वैकुंठाला नेली. आणि तुमच्या कृष्णानी काय केलं, स्वतःच सगळं यादव कुळ गुडगुण टाकलं. अशा देवाला कशाला भजायचं, सारखं तुझं माझं, तुझं माझं. तुझा देव कसा निकृष्ट आहे, माझा देव कसा श्रेष्ठ आहे, असं दोन्ही भक्तामध्ये चाललंय. शेवटी तुलसीदास प्रभू रामचंद्रांनाच विचारतायत की भगवान तुम्ही तरी सांगा कोण श्रेष्ठ आहे. तेव्हा रामचंद्र तुलसीदासांना सांगतायत, तोची भजे
श्रेष्ठ आहे? तर आम्ही भगवंताचे अंश अवतार आहोत. बघा, रामरायाचा जेव्हा जन्म झाला ते पायस जे अग्नी नारायणाने दिलं त्याचे 4 भाग केले, 3 भाग केले. आणि मग कैकेयीचा घारीने नेला म्हणून सुमित्रा आणि कौसल्येनी पुन्हा तिला आपापला अर्धा भाग दिला. म्हणजे पूर्णतम अवतार आहे का हो रामाचा? अंश अवतार आहे. पण श्रीहरीचा अवतार म्हणजे कृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे. म्हणून श्रीहरी श्रीरामापेक्षा श्रेष्ठ आहेत असं प्रभू रामचंद्र तुलसीदासांना सांगतात. आणि इकडे सूरदास सुद्धा भगवंताला म्हणजे श्री गोपाळ कृष्णाला विचारताय की तू श्रेष्ठ का प्रभू रामचंद्र श्रेष्ठ? तेव्हा गोपाल कृष्ण त्यांना उत्तर देतोय, ज्ञान होण्यासाठी कोणाचं चरित्र महत्वाचं आहे? तर कृष्ण चरित्र हे अत्यंत योग्य आहे. आणि म्हणून भलत्या संत्या शंका मनामध्ये तुम्ही आणू नका, कारण चराचरामध्ये भरलेला आहे तो श्रीहरी भरलेला आहे. आणि मग दोघांनीही जी मूर्ती होती ना त्याच्याकडे बघितलंय, तर त्या मूर्तीमध्ये पहिल्यांदा कृष्णाच्या मूर्तीत त्यांना तुलसीदासांना कृष्ण दिसत होता, पण आता इथे राम पण दिसायला लागलाय आणि एकदा कृष्ण पण दिसायला लागलाय. तीच अवस्था सूरदासांची झाली आहे. एकदा त्यांना भगवान श्रीकृष्ण दिसतायत आणि एकदा त्यांना प्रभू रामचंद्र दिसतायत. म्हणजे दोन्ही चरित्रामध्ये तरतम भाव करू नका, म्हणून तेव्हापासून रामकृष्ण असा जप करायला सुरुवात केली. असा हा कृष्ण आमचा. आता कृष्णाची जन्मकथा सगळ्यांनाच माहिती आहे. काय होती हो त्यावेळची परिस्थिती? रात्री 12चा जन्म आहे, म्हणजे खूप मोठा काळोख. कारण कृष्ण पक्षातली अष्टमी, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, सगळीकडे अंधारमय असं जगत. बरं, त्यावेळेला राजकीय परिस्थिती सुद्धा कशी होती? कंसादिक, मुष्टी, चाणूर हे सगळे राक्षस तिथे होते. जरासंधाने त्याला जावई करून घेतलेला होता. बाणासूर होता, काली यवन होता, कालयवन होता, त्याच्यामध्ये शिशुपालाचा पापग्रह आलेच होता. अशी राजकीय परिस्थिती होती. मग जशी ग्रीष्मामध्ये धरणी तापते आणि मग वर्षा ऋतूमध्ये जसा हा मेघ तिला शांत करतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा भूतलावरचा राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक परिस्थिती हे त्याच्यासाठी
म्हणून हा मेघश्याम आहे बरं का. जल म्हणजे जलद म्हणजे ढगासारखा त्याचा वर्ण आहे. कारण तो भरभरून तिला प्रेम देतोय आणि तिला त्रिविध तापातून तिला बाजूला करतोय त्या धरणीला. असा हा भगवान श्रीकृष्ण. जसे काल आपण प्रभू रामचंद्रांचे गुण बघितले तसे आज आपण भगवान श्रीकृष्णांचे बघायचे. मग ह्या भगवान श्रीकृष्णांमध्ये नेतृत्व अत्यंत चांगलं होतं. पहिला त्यांचा गुण नेतृत्व आहे. म्हणजे बाळपणापासून आपल्याला दिसतो की गोकुळामध्ये त्यांनी सगळ्या गोपांना एकत्र केलं होतं की नाही. बरं ते कुशलतेने केलं होतं, कोणाचंही मन दुखवलं नव्हतं. त्यांचा मित्रभाव हा सुद्धा अत्यंत चांगला होता. त्याची एक कथा सांगते की एकदा त्यावेळेला या सगळ्या पेंद्या वगैरे हे सगळे जे गोप होते त्यांना घरून काही लोणी तो काही मिळत नसत. पण एकदा ह्या पेंद्याच्या आईनी त्याला ताक दिलं. आता ते ताक शिळं होतं, आंबट होतं, पण ते त्यांनी घेतलं आणि मनात कृष्णाचा विचार आलाय की आपल्याला मिळालंय त्यातलं अर्ध आपण नेहमी कृष्णाला देतो, मग आज आपण दिलं नाही म्हणून तोंडात घेतलेलं ताक म्हणजे गाल फुगलेत बर का आणि पटकन नंदाच्या वाड्यामध्ये गेलाय. आता बोलता येत नाहीये, कुणीनी सांगतोय, कुठे बासरी करून दाखवतोय, कुठे मोरतीस खुणा करतोय यशोदेला. पण यशोदेला काही त्या खाणाखुणा समजत नाहीये. होता होता श्रीकृष्णच पुढे आलाय आणि हा पेंद्या त्याच्या पुढे गेलाय आणि आकर तोंडाने सांगतोय, म्हणजे कृतीने सांगतोय आकर, आणि भगवंतानी आ केला आणि आपल्या तोंडातलं ते आंबट ताक भगवंताच्या मुखामध्ये घातलाय. आता गाल कोणाचे फुगलेत? भगवंताचे फुगले. आणि ह्यानी श्वास घेतला. मी एवढ्या वेळ त्यांनी श्वास जो रोखून धरला होता तो रोखलेला श्वास या पेंद्याने घेतलाय. आता तो घोट श्रीकृष्णाने आनंदाने पेलाय. आता आपल्याला असं वाटेल की काय ते आंबट ताक, कालचं ताक, आणि ते सुद्धा उष्ट, आणि ते सुद्धा भगवंताला आवडलं. तर पेंद्याला तो म्हणतोय, अरे असं ताक मी आजपर्यंत प्यायलं नाहीये. पेंद्या म्हणतो, काही काय कृष्णा, अरे तुझ्याकडे तू दररोज ताक अगदी लोण्याखालचं ताक घेतोयस आणि ह्या ताकाला तुला चव लागली. तेव्हा श्रीकृष्ण भगवान काय सांगताय की अरे मी ताक पुष्कळ जणांचं प्यायलोय, पण ज्या चंबूतनं ते ताक आलं ना तो चंबू असा कोणी मला दिला नव्हता. असं मित्रप्रेम भगवंताचं होत. त्यानंतर स्थितप्रज्ञता ही भगवंताकडे होती. स्थितप्रज्ञ कसं, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आपला विचार सोडायचा नाहीये. म्हणजे भगवंताच्या जीवनामध्ये कितीतरी अशा गोष्टी आल्या की त्याच्या भोवती सगळे स्वार्थी लोक होते, भोगलंपट लोक होते, पण भगवंत काय आपल्याला त्याच्यातनं उपदेश करतो की हे जर असे सगळे नातेवाईक जरी असले, मग तो मामा असो मावशी असो, त्यांची गय करायची नाही. म्हणून सख्या मामाला कृष्णाने त्याचा वध केलेला आपल्याला दिसतो. मुत्सद्देगिरी त्याच्याकडे होती. कशी मुत्सद्देगिरी होती की कोणत्या ठिकाणी कसं वागायचंय हे भगवंताकडनं आपल्याला शिकायला मिळतं. तो फक्त सरळ मार्गी चालत नाही बघा. म्हणजे काल मी म्हणलं जसं त्याच्या नावात सुद्धा वाकडेपणा आहे, तो उभा सुद्धा वाकडाच राहतो बघा, ठिकाणी वाकडा उभा आहे. असा हा श्रीकृष्ण, पण अत्यंत मुत्सद्देगिरी त्याच्यामध्ये दिसते की कशी, की कुठे कसं वागायचंय. की जेव्हा कालयवनाचा वध करायचा होता तेव्हा त्यांनी रण सोडलंय आणि त्याच्या आधी आपली सगळी मथुरेची जी प्रजा होती ती सुरक्षित राहावी, कारण 17 वेळा जरासंधानी मथुरेवरती वाऱ्या केलेल्या होत्या, युद्धासाठी हल्ले केले होते, आणि ह्याच्यामध्ये हकनाक प्रजेचे हाल होत आहे हे जाणून भगवंतांनी द्वारका तिथे निर्माण केली आणि सगळ्या मथुरावासियांना तिकडे पाठवले. आता जेव्हा जरासंधाच्या मदतीला कालयवन आलाय तेव्हा त्याचा वध करायचा आहे. मग भगवंतांनी काय केलंय, रण छोडदास तेव्हाच नाव पडलंय भगवंताचं.
की रणभूमीकडे पाठ करून भगवंत पळून गेलाय. आणि त्याचा पाठलाग करता करता कालयवन जिथे भगवंत एका गुहेमध्ये गेला तिथे हा जातो. पण भगवंतानी काय केलं, या गुहेमध्ये मुचकुंद नावाचा एक भगवंताचा भक्त झोपलेला होता. आणि तो खूप दमल्यामुळे त्यांनी भगवंताकडे असं वरदान मागून ठेवलं होतं की जो कोणी मला झोपेतनं उठवेल त्याच्यावर जर माझी दृष्टी गेली तर त्याचं भस्म होऊन जाईल. आता भगवंतांनी काय केलं की स्वतःचा शेला त्याच्या अंगावर मुचकुंदाच्या अंगावर घातला. आता कालयवन धावत धावत आलाय त्या गुहेमध्ये आणि बघतोय तर शेला घेऊन कोणतरी झोपलाय. आणि हा भगवंताचा म्हणजे श्रीकृष्णाचा शेला आहे. म्हणजे झोपलेली व्यक्ती श्रीकृष्णच आहे. म्हणून पटकन त्याचा शेला उघडलाय आणि तो मुचकुंद जागा झालाय. आणि त्याच्या नेत्र कटाक्ष टाकल्यानंतर कालयवनाचा तिथे भस्म झालेला आहे. म्हणजे कुठे कसं वागावं हे ह्यातून आपल्याला भगवंत शिकवतो. प्रत्येक वेळी जर धर्माने वागलं तर चालत नाही. म्हणून पांडवांना सुद्धा म्हणजे धर्मराजा हा सत्याने वागणारा होता, धर्माने वागणारा होता. पण प्रत्येक ठिकाणी धर्माने वागून चालत नाही हे सुद्धा भगवंतानी सांगून ठेवलंय. म्हणून धर्माला सुद्धा त्यांनी द्रोणाचार्यांना सांगितलं की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. असं जेव्हा झालं तेव्हा द्रोणाचार्यांना खात्री होती की धर्म युधिष्ठिर खोटं बोलणार नाही. पण युधिष्ठिराने काय सांगितलं, अर्धसत्य सांगितलंय. नरोवा कुंजरोवा म्हणजे अश्वत्थामा मेलाय पण तो माणूस मेलाय का हत्ती गेलाय हे मला माहिती नाही. आणि द्रोणाचार्यांनी जी प्रतिज्ञा केली होती की माझ्या मुलाचं म्हणजे जी माझ्या मनाला दुःख देणारी बातमी जर मी ऐकली तर मी शस्त्र खाली केली. म्हणून युद्धातनं द्रोणाचार्यांना काढण्यासाठी भगवंतांनी त्यांना अर्धसत्य बोलायला भाग पाडला. धर्माने वागता येत नाही अशा किती ठिकाणी आपली सुद्धा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की खरं बोलून खरंच खरं भलं होणार आहे का. तेव्हा आपल्याला भगवान श्रीकृष्ण आठवायचे. ज्या वेळेला गदा युद्धामध्ये दुर्योधनाबरोबर भीमाचं युद्ध चालू होतं तेव्हा वास्तविक गदा युद्धामध्ये गदा कमरेच्या खाली मारायची नाही हा नियम आहे. पण भगवंतानी त्यावेळेला खुणेनी सांगितलंय आणि अशी मांडीवर खून करून तिथे तू गदा मार तरच ह्याचा मृत्यू आहे. मग ही मांडीवरच का गदा मारायला सांगितली. तिथे पण भगवंताचा मुत्सद्दीपणाच आपल्याला दिसतो. कारण जेव्हा गांधारीनी सांगितलं की आता दुर्योधन एकटा शिल्लक आहे, बाकी सगळे पुत्र युद्धामध्ये मारले गेले आणि गांधारी सांगते की तू जन्मावस्थेमध्ये माझ्या जवळ ये. आता असं आईने सांगितल्यावर आईची आज्ञा पाळणारा दुर्योधन खरोखरच जन्मावस्थेमध्ये निघालाय. आता भगवान श्रीकृष्ण लीला नाटकी येतो तेव्हाच तिथून भगवान जात आहेत. हे काय दुर्योधना शोभतं का तुला, निदान झाडाची पानं तरी बांध कमरेला. आणि ते पटलं आणि त्यांनी झाडाची पानं बांधले आणि आई समोर उभा राहिल्या. गांधारीनी काय केलं, आपल्या डोळ्याची पट्टी काढली आणि त्याला मस्तकापासून खाली बघत पायापर्यंत ती जाणार. म्हणजे तिचं जे तिने दृष्टी असून जे डोळे बांधलेले होते त्या डोळ्यांचं तेज हे ती त्याला देणार होती आणि त्याचं सगळं अंग वज्रांग करणार होती. पण जेव्हा दृष्टी त्याची पडली तिथे आणि ती म्हणाली तुला कोण भेटलं होतं, श्रीकृष्ण भेटला असणार, त्याच्याशिवाय हे काम नाही. म्हणजे आपल्या म्हणजे जो धर्माने वागतो त्याला तो मार्गदर्शक झालाय, पण जो धर्माने वागत नाही त्याच्यासाठी तो साम दाम दंड भेद हे चारही त्यांनी वापरलेले आपल्याला दिसतात. मग असाच हा श्रीकृष्ण आहे. म्हणून कोणत्या ठिकाणी कसं वागायचं, कारण श्रीकृष्ण आपल्याला असं सांगतो की आपली प्रतिज्ञा जर राज्याच्या विरुद्ध किंवा त्याच्या विकसनशीलतेला प्रगतीला जर आडकाठी करत असेल तर ती प्रतिज्ञाच नाही, तो धर्म धर्मच नाही, ती निष्ठा निष्ठाच नाही.
हे आपल्याला भगवंत शिकवतो त्याच्या वागणीत. बघा, भीष्मांची निष्ठा होती की नाही सिंहासनापर्यंत. कौरवांच्या बाजूने ते लढले, पण काय झालं शेवटी त्यांची निष्ठा अधर्माच्या बाजूने होती. म्हणून निष्ठा कितीही चांगली असली तरी ती धर्माच्या बाजूने असायला पाहिजे. हीच गोष्ट कर्णाच्या बाबतीत सुद्धा झाली. भगवंतानी त्याला एकट्याला गाठून सांगितलं होतं की तू पांडव आहेस, आत्ता तू पांडवांकडे ये, तुला राजा करतो. पण त्यांनी काय सांगितलं, ज्यानी मला राजा पहिल्यांदा केलं त्याची मी साथ सोडणार नाही, ती अधर्माची असली तरी चालेल. आणि मग शेवटी झालं ते झालंच की तेव्हा त्याचं चाक जमिनीमध्ये रुतलं, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलंय की आता तू त्याला बाण मार. तेव्हा धर्माने वागायचं म्हणून कर्ण त्याला उपदेश करतोय की हा धर्म नाही. म्हणून श्रीकृष्ण त्याला प्रश्न विचारतोय, मग जेव्हा अभिमन्यू एकटा होता तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? म्हणजे जशास तसं वागलं पाहिजे हे आपल्याला कृष्णाच्या चरित्रावरनं आपल्याला कळतं. असा हा मुत्सद्दीगिरी होता. तसाच तो भक्तिभावपूर्ण होता की नाही. पांडवांसाठी तो अतिशय भक्तिभाव, कुठल्याही संकटांना तो धावून आलेला दिसतो की नाही आपल्याला. म्हणजेच जे जे चांगलं आहे, जे जे उचित आहे, जे धर्माने वागताय, पण ते जर धर्म नीट पाळत नसतील तर तिथे काय वागलं पाहिजे हे आपल्याला कृष्णचरित्रातून दिसतं. तसाच तो परंपरा रूढी हा मोडणारा सुद्धा आपल्याला दिसतो. पण परंपरा रूढी ह्या समाजाला घातक असल्या तर त्या मोडल्याच पाहिजे हे आपल्याला कृष्ण सांगतो. जेव्हा गोवर्धन पर्वताची पूजा करायची होती त्यावेळेला त्यांनी नंदासकट सगळ्यांना समजवलं की पाऊस कोण पाडतो? इंद्र पाडत नाही, हा गोवर्धन पाडतो. त्यामुळे आपण गोवर्धनाची पूजा करू. म्हणजे इंद्र याग जो करत असे तो ती प्रथा त्यांनी मोडाला लावली. ती अनिष्ट प्रथा होती, कारण त्या यज्ञामध्ये गायीचा बळी दिला जात असे. मग गाय तर भगवंताला अत्यंत प्रिय आहे, म्हणून ही परंपरा मोडली. आज आपण म्हणतो परंपरा जपायच्या, पण आपण त्या आंधळेपणाने जपतो. एक दृष्टांत सांगते म्हणजे समजेल की पूर्वीच्या काळची गोष्ट. मोठं घर होतं आणि त्या घरात कुलाचार असताना एक 5-25 नैवेद्य वाढायला लागत असे. आणि त्या सासूबाई काय करायच्या, घरात मांजर होती तर त्या मांजरीने तोंड घालू नये म्हणून त्या काय करायच्या, तर मांजर एका जाळी खाली ठेवून द्यायच्या, म्हणजे ती कुठे तोंड घालणार नाही. आता तिच्या सुनेनी काय केलं, ती पण मांजरीला झाकून ठेवायला लागली. असं होता होता 3 पिढ्या झाल्या बरं का. आता घर लहान झालं, नैवेद्य कमी झाले, पण ती सासू काय म्हणाली, अगं मांजर घाल बरं जाळीत. आता खरं मांजर नव्हतं बरं का. त्या पुढच्या सुनेनी काय केलं, टेडीचं मांजर घेतलं. म्हणजे ही परंपरा रूढी आहे का? अशी परंपरा आपल्याला चालवायची नाहीये. त्याच्या मागचा हेतू काय होता की मांजरीने नैवेद्यामध्ये तोंड घालू नये हा होता. पण नैवेद्य दाखवताना मांजर टोपली खाली घालावं ही परंपरा नाही ना. मग अशी परंपरा तुम्ही चालवू नका असं आपल्याला भगवंत गोवर्धनाच्या पूजेमधनं आपल्याला शिकवतो. असा हा भगवंत हा तत्ववेत्ता सुद्धा आहे. जेव्हा अर्जुन हा युद्ध करायला तयार नाही त्यावेळेला भगवंतांनी गीता त्याला सांगितली. तुझं कर्तव्य काय आहे हे त्यांनी सांगितलं. म्हणजे खरा कर्मयोगी हा आमचा भगवान श्रीकृष्ण आहे. कर्म करा पण त्याची इच्छा धरू नका असं सांगणारा हा तत्ववेत्ता. आणि त्यातच गीता ही निर्माण झाली. आणि गीता हा ग्रंथ हा खरोखरच तरुणांनी वाचायला पाहिजे आणि तो आचरणात आणायला पाहिजे. आज आपण सगळे ज्येष्ठ नागरिक झालो की आपण गीता शिकतो, वाचतो. म्हणजे आत्ता वाचणं चुकीचं आहे किंवा वाईट आहे हे नाही, पण आपण आपल्या आयुष्यामध्ये किती त्याचं आचरण करणार. म्हणून हा भगवंत जो आहे तो भगवंत हा तत्ववेत्ता आहे. म्हणून त्याला आपण कृष्णं वंदे जगद्गुरू असं म्हणतो की ज्याला गुरु नाही तो कृष्णाला गुरु करू शकतो आपल्या जीवनामध्ये. जसं आपण काल बघितलं की जीवनाचा केंद्रबिंदू हा राम आहे, पण जीवनाचा परिघ कोण असेल
तर भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि असे हे भगवान श्रीकृष्ण खरोखरच त्या गोपींसाठी तेवढीच ते आत्मीयतेने त्यांचा भाव बघून हे त्यांच्याशी यांचं वागणं आपल्याला दिसतं की गोपी भाव काय आहे. की भगवंतानी कधीही एकाही गोपीकडे असं सांगितलं का गोपीला की तू आमच्यावर प्रेम कर. गोपींनी जे प्रेम केलं त्याच्यासाठी हा भगवंत तिथे गेलेला. आणि गोपींचं प्रेम कसं असावं, कसं आहे हे सांगण्यासाठी मुद्दाम उद्धवाला त्यांनी पाठवले. आणि उद्धवाला पाठवून, कारण उद्धव ज्ञानी होता पण त्याच्यामध्ये भक्ती भाव कमी होता. मग तो भक्ती भाव कळावा म्हणून उद्धवाला भगवंतांनी गोकुळात पाठवले. पण उद्धवाला बघितल्यानंतर काय गोपींनी विचारलं की आमचा कान्हा कसा आहे. एकदा भगवंताचं काय झालं की खूप डोकं दुखत होतं. आता डोकं दुखणं आणि पोट दुखणं हे दिसत नाही बर का. तर तसं भगवंतांनी आणि नारदांनी एक भक्त खरा कोण आहे दाखवण्यासाठी लीला केली. आणि ज्या वेळेला भगवंताचं डोकं दुखतंय, कितीही उपाय झाले तरी काही त्यातनं डोकं काही थांबे ना. आता काय उपाय आहे, तेव्हा नारदांनी सांगितलंय की भगवंताचं जर डोकं दुखायचं थांबायचं असेल तर त्याच्यावर एक रामबाण उपाय आहे. काय सांगा लवकर, इतक्या वेळ कशाला थांबलात, मग केला असता ना आतापर्यंत उपाय. तेव्हा नारद सांगताय की खऱ्या भक्ताची जर चरण धूल भगवंतांनी त्याच्याच मस्तकाला लावली तर भगवंताचं डोकं दुखायचं थांबेल. अहो सगळेजण पुढे सरसवले. नारद म्हणतात थांबा, माझं अजून सांगणं पूर्ण झालं नाहीये. पण ज्याची चरण धूल लावली तो मात्र या जगामध्ये राहणार नाही. असं सांगितल्यानंतर एकेकानी काय पाय काढता घेतलाय. शेवटी सगळेजण गोकुळात आले आणि गोपींना ही गोष्ट सांगितली. पण प्रत्येक गोपी तयार झाली हो की आमचा जीव गेला तरी चालेल पण आमच्या कान्हाचं डोकं दुखायचं थांबू दे. अशी भक्ती गोपींनी त्याच्यावर केली. आणि त्याच भक्तिभावासाठी तो प्रत्येक ठिकाणी हा धावून आलेला दिसतो. तसंच त्याचं स्त्री दाक्षिण्य सुद्धा कसं होतं की द्रौपदीसाठी तो वस्त्रहरणाच्या वेळी धावून आला. त्यानंतर नरकासुराच्या वधानंतर त्यांनी ज्या बंदिस्त केलेल्या स्त्रिया होत्या त्या 16,000 होत्या. या स्त्रियांनी जोहार करायचे ठरवले. कारण त्या काळी समाज स्थिती अशी होती की परक्या पुरुषाकडे राहिलेली स्त्री समाजामध्ये राहू शकत नव्हती. तिला तिथे कुठेही मान नव्हता. मग आम्ही जगून करू काय, म्हणून श्रीकृष्णाने त्यांच्याशी विवाह केलाय. आणि भगवंताच्या त्या पत्नी झाले त्यामुळे त्यांना जगामध्ये मान मिळाला. म्हणजे हे भगवंताचं स्त्री दाक्षिण्य आहे. म्हणून 16,000 केल्या नारी तरी म्हणवतो ब्रह्मचारी. तरी हा लीला नाटकी ब्रह्मचारी आहे. म्हणून एका पदामध्ये असं म्हटलंय माना मान वा परमेश्वर माना मान वा परमेश्वर हे स्वामी पतितांचा योगी म्हणूनी उपहासाने योगी कर्माचा योगी म्हणूनी उपहासाने योगी दुःखितांचे जे मनुष्य हा दुःखाने पराधीन होतो. भगवंत काय म्हणताय की हा मानव पराधीन होतोय दुःखाने. त्या पतितांचे केवळ रडणे ते मज ना रुचली. पतितांनी फक्त रडायचं नसतं, पुढे जायचं असतं. आणि भूषण रामा एक प्रतिवर्त पण मला न ते आवडले.
मोहन मजला कीर्ती जातो, मी स्वामी पतितांचा. म्हणून तुम्ही मला मानव म्हणा नाहीतर भगवंत म्हणा, पण मी खरा कर्मयोगी आहे. म्हणून श्रीकृष्णाचं जर आपण चरित्र बघितलं तर त्याचे आदर्श दिसतात मानवाचे. त्याचे डोळे आहेत ते ज्ञानी यांचे, त्याचे हात आहेत ते कर्मयोग्याचे, आणि त्यांचं हृदय जे आहे ते भक्तांचं हृदय. असा हा भगवान श्रीकृष्ण खरोखरच हा आपल्याला अतिशय आदर्श असं जीवन जगणारा, जगाला लावणारा, दृष्टी देणारा, मार्गदर्शक असा असणारा हा भगवान श्रीकृष्ण. म्हणून त्याला तुम्ही कायम आठवा. जेव्हा समाजाची घडी बिघडली होती त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी सुद्धा गीता रहस्य हा ग्रंथ लिहून समाजाला दृष्टी दिलेली आहे. म्हणून गीता हा असा एकमेव ग्रंथ आहे की तो फक्त भारतीयांनाच प्रिय नाही, तो अवघ्या जगातील लोकांना प्रिय आहे. आणि असा हा ग्रंथ फक्त एकच आहे की ज्याची जयंती केली जाते, ज्याचा वाढदिवस केला जातो. म्हणून गीता जयंती आपण ही सर्वजण साजरी करतो, परदेशात सुद्धा आपण साजरी करतो. अशी ही गीता जी भगवंताने आपल्याला सांगितली ती आपण आचरणात आणूया. आणि खरोखरच त्या भगवंताकडे, म्हणजे त्याच्यावर कितीही दुःख आली तरी तो डगमगून गेला नाही, हा जो त्याचा गुण आहे तो आपण आपल्या संकटांमध्ये आणू शकतो का? यावेळी श्रीकृष्णाने काय केलं असतं असा जर आपण विचार केला तर आपण सुद्धा आपलं जीवन हे नीटपणे नक्कीच आपण व्यतीत करू शकतो. आणि हे रामकृष्ण नामस्मरण करायचंय ना, ते सांगायचं म्हणजे 50 नंतर आपण सगळे लागतो, पण आपल्याकडे 50 नंतर वानप्रस्थ सांगितलंय की नाही, पण आपण तो घेत नाही. मग न लगे साया असं जावे वनांतरा. तर कसं बघा, 50 नंतर पुढचे जे अंक येतात त्याच्यामध्ये 51, वन हा शब्द आहे बघा, 52, 57, 58, म्हणजे 51 ते 60 याच्यामध्ये किती अंकांना वन लागलंय. मग आपण मनाने तरी वनाला जाऊया ना. जर आपल्या घरामध्ये बसून आपण जर वानप्रस्थ घेतला, वानप्रस्थ घ्यायचाय म्हणजे अगदी सर्वसंग परित्याग करायला पाहिजे असं नाही, तर प्रत्येक गोष्टीत आपण थोडं मन आपलं बाजूला काढलं. म्हणजे एक गोष्ट सांगते की दोघी मैत्रिणी बोलत असतात आणि एक मैत्रीण अगदी उदास दिसते. काय का झालं म्हणे, तर मैत्रिणीशी आपण सुख दुःख वाटतो ना. ती म्हणाली की अगं आज ना ह्यांचा वाढदिवस. मग वाढदिवस येतो, मग तू आनंदी असायला पाहिजे ना. अगं म्हणे मला यांच्या आवडीचे सगळे पदार्थ करायचे होते ना, पण मी उठायच्या सासूबाईंनी सगळं करून टाकलं. आता त्याचं माणूस आलाय तर एखादा पदार्थ आपल्या मुलाच्या आवडीचा करून तिला पण करायला ठेवावं ना. हा वानप्रस्थ आहे. म्हणजे काही जणांना ती मैत्रीण काय वाटते, तू भाग्याची आहेस, तुझी सासू सगळं करते, आमच्या घरात काहीच काही करत नाही, असं पण करायला नको. म्हणजे योग्य तिथे वानप्रस्थ घ्यायचं आहे. पण तिला जर मदतीची आवश्यकता असेल तर तिने न सांगता आपण मदत करणं हा प्रपंचातला वानप्रस्थ आहे. आणि हेच आपल्याला श्रीकृष्णाचं चरित्र शिकवत असतं की जिथे, कारण नरकासुराचा वध केल्यानंतर भगवंतानी स्वतः कुठलंही लीला केलेली नाही, ती आपल्या भक्तांकडनं त्यांनी करून घेतली. म्हणजे तो स्वतः आपलं पद त्यांनी बाजूला ठेवलंय. तसं आपलं सासू पद, आपल्या घरातलं पद, वडिलांनी सुद्धा मुलांना सगळा अधिकार द्यावा ना, फक्त सासूनीच द्यावा असं नाहीये. आपण वानप्रस्थ घ्यायचं आहे त्याच्यासाठीच, पण आपण काय करतो, सारख्या मुलांना सूचना करत राहतो. त्यांना पण कळतंय, त्यांचं पण आता वय मोठं झालंय, त्यांना सुद्धा, आणि त्यांनी अनुभव घेतल्याशिवाय त्यांना तरी कसं कळणार, हा विचार पालकांनी करायला पाहिजे. मग तुम्ही घरात राहिलात तरी तो तुमचा वानप्रस्थच होणार आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या चरित्रातनं हे सुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. मग असं हे श्रीकृष्ण चरित्र जे आहे ते आपण आपल्या अंगामध्ये तो वठूया, साठवूया आणि तो आचरणामध्ये आणूया. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुकोबा सांगतात की रामकृष्ण हरी मंत्र हा जपावा सर्व काळ. नाम संकीर्तन साधन
भजन करूया घोषणा एकदा भगवंत आणि त्यांचे सगळे भक्त हे बसलेले असताना भगवंत सांगतोय की कलियुगामध्ये मी जास्त अवतार घेणार नाही, तर माझ्या भक्तांनी अवतार घ्यावे अशी माझी इच्छा आहे. आणि मग कोणी कोणी काय काय अवतार घ्यायचे हे भगवंत सांगायला की मारुतीने समर्थांचा अवतार घ्यावा, नंतर वाल्मिकींनी तुलसीदासांचा अवतार घ्यावा. आणि मग भगवंताची दृष्टी गेली ते परम वैराग्ययुक्त असणारे त्या शुकदेवांकडे गेले आणि शुकदेवांना ते सांगतायत भगवंत की तुम्हाला सुद्धा अवतार घ्यायचा आहे, पण कुठे घ्यायचा आहे? यवन जातीमध्ये घ्यायचा आहे, पण तुमचा अवतार असेल तो अयोनी संभव असेल. आणि शुकदेवांनी अवतार घेतलाय तो अवतार म्हणजे यवन जातीमध्ये असणारे आमचे कबीर महाराज. जेव्हा एका शिंपल्यामध्ये ते बाळ होत आणि तमाल नावाचा एक विणकर हा सूत धुण्यासाठी गंगा नदीच्या तीरी आलाय आणि त्याला तो शिंपला दिसलाय. आता अपत्य प्राप्ती नव्हती आणि ते बाळ शिंपल्यातलं काढलंय आणि हा भगवंताचा गंगा मैयाचा आपल्याला प्रसाद आहे म्हणून ह्या तमालानी ते बाळ आपल्या घरी आणले आणि पत्नीच्या स्वाधीन केले. त्या बाळाचं नाव कबीर असं ठेवलं. पुढे त्यांचा विवाह झालाय आणि त्यांच्या बायकोचं नाव भानुमती आणि मुलाचं नाव कमाल असं होतं. आणि हे जे कबीर होते ते अत्यंत रामभक्त होते, पण यवन जातीमध्ये त्यांचा जन्म झालाय असं आपण म्हणतो, कारण त्यांचं सगळं बालपण हे यवनाकडे गेलेलं आहे. पण संस्कार होते हे भक्तीचे संस्कार होते, म्हणून नेहमीच आपलं सगळ्यांच्या आवडीचं आणि ओळखीचं पद म्हणजे कबीराचे विणतो शेरी, कबीराचे विणतो शेरी, तसं कबीरांचे शेले विणायचं काम प्रभू रामचंद्राने केले. पण जसं भगवंत भक्तासाठी काम करतो ना,
जसे या कबीरांची सुद्धा अत्यंत प्रसिद्धी झाली होती. वाराणसीत होते वाराणसीत राहे कबीर मणी गाधी यवन जाती नाम सदा वै चित्ती नाम सदा वै चित्ती भ्रमर जसे राम पायवन जाती राम राम हरे हरे राम 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 हरे हरे राम राम वाराणसीत राहणारे हे कवी, पण त्यांचं मन सतत रामनामामध्ये गुंतलेलं. म्हणून पंत उपमा देतात की राम पाय हे कमळ आहे आणि त्यांचं मन हे भ्रमर आहे, आणि त्या बदकमली त्यांचं मन हे भृंग्याप्रमाणे सतत रुंजी घालायचं, म्हणजे मुखामध्ये सतत रामनाम असायचं. आणि त्यांचा मुलगा कमाल 7-8 वर्षाचा मुलगा, पण नावाप्रमाणे कमाल होता. म्हणजे जसा पांडवांमध्ये भट म्हणजे योद्धा जसा अर्जुन होता, तसं पंत म्हणतात की ह्या भक्त मंडळींमध्ये खरा वैराग्यशाली आणि खरा वैष्णव कोण असेल तर हा 7-8 वर्षाचा कमाल. एक दिवस म्हणजे हा कमाल किती भावनापूर्ण होता, संवेदनशील होता. तर एकदा खेळाला जाताना एक शेतकरी गवत कापत होता. तर ह्याचं लक्ष त्या गवताकडे गेले आणि त्या शेतकरी दादांना तो विनंती करतोय की तुम्ही गवत कापू नका. मग ते दवबिंदू जे पडलेले होते ते गवत रडतंय असं त्याला वाटत होतं. इतकं संवेदनशील ह्या कमालाचं होतं. आणि जसं भगवंत मदतीला येतो तसंच भक्ताची परीक्षा सुद्धा घेतो. त्याप्रमाणे भक्त तो राम प्रभु सांगितलेल्या मार्गावरून चालायला लागले. रामनामाचा प्रसार चाललाय. आणि अशामध्ये भगवान रामचंद्रांच्या प्रभू रामचंद्रांच्या मनात आलं की आता ह्या कबीराची आपण परीक्षा घ्यायची. आणि म्हणून योगी बैरागी यांचे वेश परिधान केले आणि अयोध्यापुरी होऊन काशी नगरामध्ये हे सगळे जण आले. 100 जवळ योगी बैरागी होते. हा सगळा बैराग्यांचा जथा ह्या गंगा किनाऱ्यावरून चाललेला होता. कसे होते हे बैरागी तर कोणी जटा बांधलेल्या होत्या, कोणी जटांना रुद्राक्ष बांधलेले होते, कोणी सर्वांगावर भस्माचे पट्टे ओढलेले होते, कुणाच्या दाढ्या पोटापर्यंत वाढलेल्या होत्या, कुणाच्या जटा मोकळ्या सोडलेल्या होत्या, कुणाच्या हातामध्ये जपमाळ, कुणाच्या हातात वाकडी काठी, कुणाच्या हातात कुबडी, कुणाच्या कमंडलू, कुणाच्या तुंब्या, असे हे सगळे 100 जण बैरागी गंगा किनाऱ्यावरून निघाले. याच्यामध्ये भरत, शत्रुघ्न, मारुती, नंतर सुग्रीव, जांबुवंत हे सगळे जण बैराग्यांच्या वेशामध्ये आले वाराणसीमध्ये आणि निघाले. सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, अशा मोठ्या मोठ्या आरवळ्या देत आहेत. इतक्यामध्ये मारुतीराय एक दोहा म्हणताय. मनुज जन्म में आयते
मनुष्य जन्म में आय के करलो दोनों काम। अहो जेव्हा तुम्ही मनुष्य जन्माला आलात ना तेव्हा तुम्ही दोन काम करायला पाहिजे। कुठली दोन काम? देने को रोटी भली, देने को रोटी भली, और मुख में हो हरि नाम। राम गोविंद हरे, जोरे भैया राम गोविंद हरे, जोरे भैया राम गोविंद। एक पहिलं कर्म म्हणजे अन्नदान करा आणि दुसरं कर्म म्हणजे मुखाने हरिनाम गा। अशी दोन कामं मनुष्य जन्माला येऊन करायची। आणि हा सगळा आवाज मित्रांबरोबर खेळणारा आमचा कमाल याच्या कानावर आला आणि मित्रांना सोडून पटकन तो तिथे गेलाय आणि त्यांना नमस्कार करतोय, विचारतोय आपण कुठून आला। आणि त्या बैराग्यांकडे बघून त्याला असं वाटतंय की हे बैरागी नेहमी सारखे दिसत नाही, अत्यंत तेजपुंज आहे, जणू काही राम लक्ष्मण। अहो बैराग्याचा वेश घेतला म्हणून तेज लपत नाही। आणि प्रभू रामचंद्रांनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतायत, सौमूरत हो आये नंदी हो, मथुरा वृंदावन से हो, मथुरा वृंदावन से। सात दिन भये कुछ नहीं खाए, सात दिन भये कुछ नहीं खाए, चलत नहीं हो भगसे हो, चलत नहीं हो भगसे। आम्ही जवळजवळ 100 बैरागी मथुरा वृंदावन पासून इथे आलो। आज 7 दिवस झाले आम्हाला अन्न पाणी कोणी दिलं नाही। आता एवढी पोटामध्ये भूक आहे की आम्हाला 2 पावलं सुद्धा चालवत नाही। तर असा कोणी दाता ह्या वाराणसी मध्ये आहे का की जो आमची भोजनाची सोय करू शकेल। आता संत दारी आले आणि हा मुलगा पटकन आपल्या वडिलांजवळ गेलाय, घरी गेलाय आणि म्हणतोय, बाबा बाबा मोठे संन्यासी आपल्या गावामध्ये आले आणि ते 7 दिवसांचे उपासी आहे, आपण त्यांना भोजनाला बोलवूया का। आपल्या घरात जागा नसली तरी आपल्या पुढे जे मोकळं अंगण आहे तिथे आपण त्यांना भोजनाला बसवू। आपल्या मुलाचा हा भाव बघून कबीरांना अत्यंत आनंद झालाय की आत्ताची लहान मुलं आणि कमाल यांच्या मनामध्ये किती विचारांमध्ये बदल आहे बघा। पण ते म्हणतायत की अरे 2 दिवस आपल्यालाच काही खायला नाहीये तर आपण त्यांना कसं भोजन देणार। त्याच्यापेक्षा तुझ्या मनात आहे ना तर आपण फुलं गंध असं घेऊन जाऊ, त्यांची पाद्य पूजा करू आणि त्यांना वंदन करू। पण कमाल म्हणतोय ते पूजार्थी नाहीये, ते अन्नार्थी आहेत, आपण त्यांना भोजन द्यायला नको का। अत्यंत प्रेमाने कबीरांनी कमालाला पोटाशी धरलाय, त्याचं कौतुक केलंय की नावाप्रमाणे खरंच तू कमाल आहेस। आणि हे पिता पुत्रांचं बोलणं भानुमती ऐकते आणि ती पण विचार करते की संत सेवेची एवढी मोठी संधी आली आहे तर ती आपण का बरं गमावायची। म्हणून ती आपल्या पतीला काय सांगते, सामुग्री असेल परिपूर्ण, सामुग्री असेल परिपूर्ण, त्याचे फोडावे दुकान, घेऊन यावे ते अन्न, भोजन घालावे संतांसी। ज्या वाण्याच्या दुकानामध्ये सगळ्या तऱ्हेचा माल भोजनाचा मिळेल त्याचं दुकान तुम्ही फोडा, पण ही संत संधी, संत सेवेची संधी सोडू नका। आपण चोरी केली म्हणून राजा फार तर आपल्याला जी शिक्षा देईल ती आपण सुखाने उपभोगू ना, पण आपल्याला संतांचे आशीर्वाद मिळतील। आणि मग ठरलं आणि मग कमाल आणि कबीर हे त्या
संन्याशांच्या इथे गेलेत आणि सांगतायत की चला चला महाराज, आमच्या इथे जी धर्मशाळा आहे तिथे तुम्ही या, आम्ही सगळी तुमची भोजनाची व्यवस्था करतो. आणि मग ते सगळेजण त्या धर्मशाळेमध्ये येत आहेत. कबीर आपल्या पत्नीला सांगतायत की धर्मशाळा जरा झाडून त्यांच्या धुनी वगैरे पेटवायच्या असतील, लाकूड फाटाची वाळकी लाकडं असतील ती त्यांना गोळा करून दे, आम्ही धान्य आणेपर्यंत ते स्थान वगैरे इत्यादी सगळी त्यांची कर्म करतील. आणि रात्रीच्या 2 प्रहरी कबीर आणि कमाल, कारण धनपाल नावाचा एक वाणी होता आणि त्याच्या दुकानामध्ये सगळ्या तऱ्हेचं सामान होतं, म्हणून त्याचं दुकान खोलायचं ठरलं. रात्रीच्या 2ऱ्या प्रहरी कबीर आणि कमाल निघाले. एक छोटं कृपण म्हणजे एक छोटा सुरा घेऊन निघाले. त्या वाण्याच्या घराभोवती सगळे फिरले, कुठेही जायला जागा नाही. म्हणून आता चोरी करायची कशी, म्हणून असं ठरलं की थोडस भगदाड पाडायचं. आणि ते भगदाड असं पाडलं त्या कृपणाने की कमाल आत जाऊ शकेल. आणि मग कमाल आत गेलाय. आता सगळीकडे काळोख होता, काही त्याचे गडी झोपलेले होते, पण मांजरीच्या पावलांनी आवाज न करता हा गेलाय आणि सगळीकडे शोधतोय की आपल्याला जे वस्तू हव्यात त्या कुठे आहेत. आणि मग त्याला धान्याच्या गोणी दिसते. तांदूळ थोडे थोडे आणावे, त्या भोगदाळातनं कबीरांनी बाहेर घ्यावे, आपल्या सोग्यामध्ये घालावे आणि असं सगळं सामान हे घाले. तांदूळ आता ते म्हणतात आता कणिक आण, तेल आण, साखर आण आणि ते सांगतील ते कमाल आणून देतो. आणि ते म्हणतात कमाल आता आपल्याला ह्या 100 जणांसाठी पुरेसं असं सगळं सामान मिळालेलं आहे, आता मी हे देऊन येतो. तोपर्यंत कमाल त्या भगदाडापाशी थांबलाय बरं. आणि ते सगळं सामान कमालांनी या सगळ्या योगी संन्यासांना नेऊन दिले आणि ते परत आले. आता कमाल घरी यायला तयार नाही. ते म्हणतोय की बाबा, आपण ही चोरी केली ती संतांसाठी केली, पण आता हे भगदाड जर आपण असं उघडं ठेवलं तर दुसरा चोर आत जाईल ना. मग मी त्या धनपालाला सांगून येऊ का की तुझ्याकडे चोरी झाली. आता कबीर म्हणतायत खरा हा वैष्णव आहे, भूतदया करणारा आहे. आणि शेवटी कबीर म्हणतायत की जा त्याला सांगून ये, म्हणजे त्याच्याकडे दुसऱ्यानी चोरी करायला नको. आता धनपाल कुठे झोपलाय हे शोधत शोधत हा कमाल गेलाय. पण आपल्याला सुद्धा चोरी होत असली तेव्हा आपल्याला काळ झोप लागते, पण काही आपल्याला समजत नाही. तसं या धनपालाचं झालं होतं. आणि शेवटी त्याच्या कानाशी मोठ्यांदा तो ओरडलाय, चोर चोर चोर. आणि मग हा जो वाणी धनपाल होता तो उठून बसलाय आणि त्याच्या मागे, कारण तो उठल्याबरोबर कमाल तक्षणी बाहेर पडलाय आणि वाट अंधारातनं काढत काढत त्या भगदाडापाशी आलाय. आता रात्री झोपेतनं उठलेला हा धनपाल अंगाने सुद्धा अवजड होता, पण धावत धावत तो त्याच्या मागे आलाय. आणि कमालाला आता कबीर ओढणार, त्याचे हात ओढलेत आणि इतक्यामध्ये धनपालांनी त्याचे पाय ओढले. कमाल म्हणतोय बाबा, मला धनपालांनी पकडलं. आता चोर बाहेर जाऊ नये म्हणून धनपाल आत ओढतोय, कबीर त्याला बाहेर ओढतायत. आणि अशामध्ये त्याचं सगळं धड सोलवटून निघालं. आता तो म्हणतोय की बाबा, माझ्या पायाला खूप रग लागली, आता तुम्ही एक काम करा, तुम्ही जे कृपण आणलेत ना त्यांनी काय करा, पुत्र सांगे पितयास तया वेणार, पुत्र सांगे पितयास तया वेणार, चित्र माझा तो चिन्हया विहरणार, चित्र माझा तो चिन्हया विहरणार. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझं शिर हे छेदून टाका, कारण त्या धनपालाने जर मला आत ओढलं तर माझा चेहरा त्याला दिसेल आणि मग उद्या माझी धिंड काढली जाईल आणि तुमची नाचक्की होईल.
आणि शिवाय ही वार्ता त्या संन्यासांना कळेल आणि चोरीचा माल म्हणून ते काहीही अन्न ग्रहण करणार नाही. अहो, श्रीयाळ राजाने सुद्धा आपल्या मुलाचं शिर कापलं होतं ना. हे लक्षात ठेवून तुम्ही माझा गळा आज कापा. माझ्या आईला माझा नमस्कार सांगा, कारण तिची सेवा माझ्या हातून झाली नाही. त्या साधू संन्यासांना माझा नमस्कार सांगा, आणि तुम्ही जर हे कर्म केलं नाही तर तुम्हाला प्रभू रामचंद्रांची शपथ. असं म्हटल्याबरोबर अत्यंत जड अंतःकरणाने, म्हणजे कबीरांच्या मनात विचार येतोय की आतापर्यंत ज्याला फुलासारखं आपण जपलं, ज्याला वाढवलं, त्याचा आज आपण वध करायचंय. पण प्रभू रामचंद्रांची शपथ घातलीये आणि विळा मानेवरनं फिरवली. ते मस्तक आपल्या उपरण्यामध्ये घेतलंय आणि जड अंतःकरणाने आपल्या घरी गेले आणि एका कोनड्यामध्ये ते ठेवून दिले. धनपालाने त्याला ओढलंय, पण धडाला शिरच नाही. शिक्षा देणार कोणाला, कोण आहे, कशासाठी आला होता हे काही कळेना. इकडे सगळी सामग्री ह्या योगा संन्यासांना दिले. त्यांनी सगळी सिद्धता केली, पाकसिद्धता, आणि त्यांच्या बरोबर ह्या तिघांची सुद्धा पानं वाढायला सुरुवात केली. तेव्हा ही भानुमती आणि कबीर म्हणतायत, आपण भोजन करावं, आम्ही नंतर आपलं उच्चिष्ट खाऊ, तो प्रसाद म्हणू. आणि मग त्या सगळ्यांची जेवण होत आहेत. आणि हिने आता 3 पानं वाढायला सुरुवात केली. आणि ती वाढता वाढता कबीरांना म्हणतीये की नाथ, ज्याच्यासाठी आपण ह्या साधू संन्यासांना भोजन घातलं, त्याला कुठल्या कामाला तुम्ही पाठवलाय, तो अजून कसा मला दिसत नाही. लहान वय, भूक लागली असेल, कुठे आहे तो. असं पत्नीचं बोलणं ऐकलंय आणि कबीरांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू व्हायला लागले. आणि ते म्हणतायत, सगळा वृत्तांत सांगतायत. काय झालं, रामरायाची त्यांनी मला शपथ घातली आहे, साधू संत काजासाठी कापिले थोर, कापिला कुमार. साधू संत काजासाठी कापिला कुमार, कापिला कुमार. आणि ये शिर त्याचे तिला म्हणतायत की अगं, जसा तुझा पुत्र आहे तसा तो माझा सुद्धा पुत्र नाही का. दोघांची जेवण तशीच राहिली. इकडे या धनपालाने काय केलं, ते प्रेत राजाकडे नेऊन दिले. आणि हा मला ओळखता येत नाहीये, राजाला सुद्धा न्याय निवाडा करता येईना, म्हणून काय केलंय, ते प्रेत गंगा किनारी सुळीत येऊन टाकले आणि तिथे 2 रखवालदार बसवले. सकाळची वेळ झालीये, सगळी स्नान वगैरे करून हा आता संन्यासांचा जथा निघाला. आणि ते गंगा किनाऱ्यावरून निघतायत आणि एवढ्यामध्ये धोरण मनाव झालं, धोरण मनाव झालं,
त्या प्रेतामध्ये चेतना आली आणि ते प्रेत त्यांना असे नमस्कार करतो. आता प्रभू रामचंद्रांचं लक्ष गेलंय आणि ते म्हणतायत की असं कसं प्रेत नमस्कार करू शकतं, कोणाचं हे प्रेत आहे? ह्याचं जर शिरकमल असेल तर या मुलाला आम्ही जिवंत करू शकतो. आता ही वार्ता हा म्हणता कबीर यांच्या कानावर गेली आणि पुत्र प्रेम जागृत झालंय आणि जे गोंधळ्यामध्ये ठेवलेलं त्याचं मस्तक होतं ते घेऊन तिथे आले. प्रभू रामचंद्रांनी त्याचं मस्तक त्या धडाला लावलंय आणि कबीराने कमालाला जिवंत केले. आता तो धनपाल सुद्धा तिथे होता, पण कबीर महाराज काही झालंच नाही असं प्रभू रामचंद्रांना सांगताय की ह्या धनपालाच्या दुकानातलं तुमचं सगळं भोजनाचं साहित्य होतं, इतका हा दानशूर आहे. आणि धनपाल कबीरांना म्हणताय तुम्ही जर मला सांगितलं असतं तर मी दिलं असतं ना, चोरी का केली? तर कबीर म्हणतायत की हे समोर दिसतायत ना तुम्हाला संन्यासी, ते साधे सुधे संन्यासी नाही, ते प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहे. तुम्ही त्यांना वंदन करून स्वतःचे जीवन सार्थकी लावा. तेव्हा हा धनपाल प्रभू रामचंद्रांना म्हणतोय की मी काय करू आपल्यासाठी? प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्यासाठी काही करू नका. माझा भक्त जो कबीर त्याची तुम्ही सेवा केली तरी ती सेवा माझ्यापर्यंत पोहोचेल. कारण सतत मुखाने नामस्मरण करणारे हे कबीर आणि त्यांचा कमाल मुलगा आणि कमालाच्या हट्टासाठी प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे काही दिवस त्यांच्याकडे त्यांनी वास्तव्य केलं. बाकी सगळे हे अयोध्येला निघून गेले. असे हे कबीर आणि कमाल की संत सेवेसाठी आपला प्राण सुद्धा देणारे पण मुखाने सतत नामस्मरण करणारे असे हे कबीर. तर त्यांच्यासारखं जर आपण वागलं, आपण सतत नामस्मरण केलं तर भगवंत आपला सुद्धा साह्यभूत होईल. हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये तुला सांगितलं. नाम संकीर्तन साधन Thank you.